झालंय आता निवदी टाकलंय. तर ह्यात भाजी आहे चिकनची म्हणजे कोंबड्याची बनवलेली. ह्या 2 भाकरी मस्त, ज्वारीची एक, बाजरीची एक आणि मुंडके पाय. लक्ष्मीला आणि मस्तूबाला आज कोंबडं कापलं होतं. तर लक्ष्मीला आलं तर निवद दाखवून आता मस्तूबाला निवद दाखवायला जायचंय. तर मी पण नसते तर मी पण आता बाहेर आता शिकायला बीडला आहे मी. तर आज आलो तुम्ही. तर आता आम्ही चालत मस्तूबाचं हे दाखवायला, पाया पडायला चाललो होतं. पाय पडायला चालत मस्तूबाचं कोंबडं कापले ना, निवद दाखवायला चाललेलं आता आम्ही. तर आमचं म्हणजे मस्तूबापाची विहीर पण आहे, त्या विहीर जवळ आहे बघा. आता का आता विहीर ही इकडं असं झालं काम सुरू आहे. तर चाललो होतं पाया पडाय आम्ही 2 जण आता मस्तूबाच्या खाली. आता तरी आपली विहीर आहे तर बघा एवढं झालं कडे टाकायचं. आता एकच कड राहिले वाटतं. आता झालंय सगळं. मग 2 टाकायचे अजून, कारण उंची जास्त वाढायची नदी असल्यामुळे. ते मला पण माहित नाही, मी पण नसतो इथं. आता तरी का आपला बंधारा आहे तो, पाणी वाहते आता बंधाऱ्यात मस्त. मम्मी मी चलत पाया पण खाली इकडे मस्तूबाच्या. मला दाखवतात आमच्या शेतातला मस्तूबा का. तर कारण आम्ही पण आता लय दिवस झाले कोंबडंच कापलं नव्हतं. मस्तूबाला म्हणलं चला आता कापू. तर बघा मम्मीवरून तिला उतरायला पण येण्या गेले खाली इकडं मस्तूबाच्या पायाच्या. चालत होतं पाया पडा, उतरली मम्मी खाली. आता आलो होतं मस्तूबाच्या जवळ. तर ही तर पुढंच मस्तूबा आता. तर मम्मी पण आहे माग आता तिकडं. सोयाबीन कशी आली मस्त देवाच्या रानात आली मस्तूबाला. आता निवत्ती दाखवायचं. तर धुतलंय आता मस्तूला पाणी हे टाकलं. आता निवत दाखवायचं बघा. आता पुंजायला लागली ते काहीतरी लावायला लागली तसलं ते देवाला. सिंदूर लावायला आता देवाला. ती सिंदूर लावायचा आहे. आता सिंदूर लावती मम्मी आता मस्तूबाला, कारण हाताला लय लागत आहे. असं लागलं म्हणजे हाताला लागत आहे, निघत नाही म्हणजे, त्याच्यामुळे असं लावायचं आहे. झाला सिंदूर. आता निवत हे दाखवायचं पाणी. मग झालं नंतर आता हळद कुंकू लावलं वाटतं. झाली हळद कुंकू. आता पप्पा निवत पुरून ठेवावं लागतं. निवत पुरायला लागले तर पप्पा मुंडके पाय पुरून ठेवावं लागतात कोंबडं कापलेले असे. तर एक तयारी खड्डा खांदायची हो का. जेसीबी आमची जेसीबी बघितली हे असं ठेवायचं. देवाला पुरून ठेवावं लागतं त्यासाठी. ते पुरले आता पाय ते. तर झालं आता निवद हे दाखवलं. झालं सगळं आता मस्तूबाचं. आता नारळ फोडायचं राहिलं, बाकी झालं सगळं. सगळं झालं निवद. आता पप्पा नारळ फोडलाय, निवद दाखवलं, हे झाले सगळं. फोडलं नारळ. आता झालं सगळं. मस्त निघलं नारळ. आडवा फुटल्यावर चांगला असतो ना पण नारळ. तर बाय मित्रांनो, एवढा लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब. काय झालं नाही.